आहे का? तर पाकिस्तान मध्ये सुद्धा या संस्थेची 12 मंदिर आहेत. किती मंदिर आहेत? रशियामध्ये पण भरपूर आहेत, अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. तुम्ही इंटरनेट वरती देश टाकला इस्कॉन इन पाकिस्तान म्हटलं तर तुम्हाला 12 मंदिर पाहायला भेटतील. इस्कॉन इन ऑस्ट्रेलिया म्हटलं तरी पण तिथं मंदिर पाहायला भेटतील. असा हा संघ आहे, आंतरराष्ट्रीय आहे. आणि हे राधा पंढरीनाथ आहे. समोर उभे ना, या बाजूला कृष्ण आहे, या बाजूला राधाराणी आहे. तर मला तुम्हाला एक माहिती द्यायची होती की श्रीधाम पंढरपूर या पंढरपूरमध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये काय आहे, गोपाळपूर कुठं आहे, गोपाळपूरचा इतिहास काय आहे ना. तर हा सर्व माहिती सांगणारा एक ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे भूवैकुंठ पंढरपूर. बघा, विठ्ठल मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर रुक्मिणी कुठं आहे, पाठीमागच्या बाजूला आहे ना. आणि तो विग्रह कसा आहे रुक्मिणीचा, तो घडवलेला आहे. आणि विठ्ठल कसे आहेत, स्वयंभू. तर स्वयंभू पंढरपुरामध्ये आहे. ती कुठं आहे, रील प्रभुपाद घाटाच्या पुढं अपोजिट साईडला लिंबाच्या झाडाखाली लखुबाईचं मंदिर आहे. तर तिथं लखुबाईचं स्वयंभू मंदिर आहे. तर हे 11 प्रकारची माहिती या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे. विष्णुपद काय आहे, विष्णू भगवंतांचं चरणचिन्ह तिथं आहे. गोपाळपूरच्या मंदिराचा काय इतिहास आहे, दगडी नाव तिथं का धरते हे ना. आणि पंढरपुरामध्ये 2 विठ्ठल आहे. कोणाकोणाला दुसरा विठ्ठल माहिती आहे, कोणी बघितलाय का? बघा, बऱ्याच लोकांना माहिती. तर छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो अर्ध्या मिनिटाची. तर रमाबाई नावाची भक्त होती. काय नाव होतं, मोठ्याने म्हणा, काय नाव होतं, रमाबाई. काय नाव होतं? तर ती रमाबाई काय करायच्या, ताक आणि पीठ, पहिले आहे ना, ताकामध्ये पीठ मिसळून भगवंताला भोग लावायच्या. मग कालांतरानं वयमान झाल्यामुळे त्या आजारी पडल्या. आणि मग भगवंत स्वतः गेले, माझी रमाबाई का आली नाही म्हणून पाहिला. तर त्यांनी विचारलं, काही लोक म्हणतात एका मुलाच्या रूपामध्ये गेले. मग ते आई मला काहीतरी खायला दे. मग त्या म्हणाल्या, मीच आजारी आहे, तूच बाळा काहीतरी शोधून बघ. मग 8 दिवसापूर्वीच जे ताकपीठ होतं ते तसंच पलंगाखाली होतं. भगवंताने ते मिठ्या मारत खाल्लं. बघा, विटलेलं आपण खाल्लं. मग पांडुरंगाने काय केलं, रमाबाईंची भक्ती एवढी जोडून ते विटलेलं खाल्लं, खराब झालेलं. मग रामाबाईंनी काय केलं, भगवंताचे चरण पकडले आणि सांगितलं, भगवंता तू आता काय कर, माझ्या घरामध्ये सुद्धा राहा. जसा इथं मंदिरामध्ये उभा आहेस, करकटेवरी ठेवून या, तसं माझ्या घरामध्ये सुद्धा राहा. तुम्ही पांडुरंगाचं दर्शन करून आल्यानंतर पश्चिम द्वारातून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता, बरोबर 4 ते 4 मिनिटं लागतील तुम्हाला चालत जायला. आणि डाव्या हाताला तुम्ही गेला, पश्चिम द्वारातून सरळ असं पुढे जायचं. डाव्या हाताला तुम्ही गेल्यानंतर तिथं तुम्हाला ताकपिठे विठोबा पाहायला भेटते. आणि जर समजा तुमचं पांडुरंगाचं दर्शन झालं नाही आणि तुम्ही ताकपिठे विठोबाचं जर दर्शन घेतलं तर तुमची वारी पूर्ण होते. आणि तुम्हाला तिथं केवळ 10-15 मिनिटांमध्ये चरणचिन्ह पाहिला, भगवंताचं चरण दर्शन तुम्ही करू शकता. म्हणजे अशा प्रकारच्या विविध गोष्टी आहेत याच्यामध्ये. तर हा जो ग्रंथ आहे तो वारकऱ्यांसाठी कार्तिक एकादशीच्या निमित्तानं 200 रुपयाचा जो ग्रंथ आहे तो फक्त 100 रुपयामध्ये आहे. तर तुम्ही घरी गेल्यानंतर हे जर वाचन केलं, सिद्धांत वाचन केलं, पंढरपूरचं महात्म्य वाचलं, मग तुम्हाला प्रश्न पडणार, अरे उद्धव मंदिर कुठे आहे? मग तुम्ही उद्धव मंदिराचा शोध घेणार. लक्षात आलं का? लखुबाई कुठे आहे? मग कधी कळणार तुम्हाला? तुम्ही हे वाचलं तर कळणार का नाही? तुम्ही येणार पंढरपूरला जाणार, तुम्हाला